सोबत राज याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। सतीश सर, पाकिस्तानच्या 6 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट झालेले आहेत। कोणी घडवले, कसं घडवले काहीही कळत नाहीये, पण तशा बातम्या मात्र येत आहेत। पाकिस्तानच्या लष्करालाच हे कन्फर्म केलं पाहिजे की नेमकं याच्या मागे कोण त्या ठिकाणी आहे, कारण पाकिस्तानची जी परिस्थिती आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत। भारतानं निर्णायक लष्करी कारवाई केल्यानंतर तो फक्त ऑपरेशन सिंदूरचा फेज बनवता आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फेज 2 फेज 3 सुद्धा असणार आहे। तर त्या अनुषंगाने जे आहे माझ्या मते या सगळ्या संघर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर वॉरफेअर यासोबत ड्रोन वॉरफेअरची महत्वाची भूमिका असणार आहे आणि त्यामध्ये नक्कीच भारताच्या अनुषंगाने तो सुद्धा एक कॉम्पोनंट असू शकतो, म्हणजे ती शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। दुसरा महत्वाचा कॉम्पोनंट ऑलरेडी पाकिस्तानमध्ये जे आहे डीएलए असेल किंवा टीटीपी असेल यांचे सुद्धा वेगवेगळे हल्ले होत आहेत आणि एवढंच नाही, टीटीपी आणि डीएलए यांच्यामध्ये संधान साधलेला आहे। अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने जी शस्त्रास्त्र सोडून गेलेली जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर सुद्धा इस्लामिक दहशतवादी घेतात। तर त्यांचा सुद्धा जो आहे या ड्रोनमध्ये किंवा या ड्रोन हल्ल्यांमध्ये काही समावेश आहे का, या ब्लास्टमध्ये काही समावेश आहे का, ते सुद्धा पाहावं लागेल। पण एक गोष्ट मात्र नक्की की पाकिस्तानच्या लष्कराला या अंतर्गत एक प्रकारे जे आहे इन्स्टेबिलिटी आहे त्याचा सामना करावा लागणार आहे आणि भारतासोबत सुद्धा जो संघर्ष त्यांनी सुरू केलेला आहे त्याला सुद्धा सामना करावा लागणार आहे। कितपत पाकिस्तानचं लष्कर यामध्ये टिकेल हा मोठा प्रश्नच आहे आणि या अनुषंगानं ऑलरेडी कराचीचं एअरस्पेस त्यांनी बंद त्या ठिकाणी केलेलं आहे। लाहोरचं एअरपोर्ट जे आहे ते ऑलरेडी बंद आहे, तिथे सुद्धा ब्लास्ट झालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये जे आहे पाकिस्तानसाठी अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे, त्याच अनुषंगानं या ऑलमोस्ट सगळे जे ब्लास्ट झालेले आहेत त्या अनुषंगाने आपल्याला पाहावं लागेल। ड्रोन वॉरफेअरचा मात्र नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फार महत्वाचा रोल असणार आहे भारत पाकिस्तान संघर्षामध्ये। बरोबर सतीश सर, आपण उघड युद्धाचं स्वरूप बऱ्याचदा बघितलेलं आहे। सीमावर्ती भागात तर बऱ्याचदा गोळीबार सुद्धा होतो, मिसाईल एकमेकांवर टाकल्या जातात, पण हे नेमकं युद्धाचं कोणतं स्वरूप आहे, ही नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे आणि इथे नेमकी कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते? मुळात जे आहे आपण सामान्यतः पारंपरिक युद्ध म्हणजे फक्त आर्मी, एअरफोर्स, नेव्ही या पॉईंट ऑफ व्ह्यूला पाहतो, पण 21व्या शतकाची युद्ध जी आहेत त्याला आपण म्हणतो 7 डोमेन्स ऑफ वॉरफेअर। या पारंपरिक युद्धाच्या पलीकडे जे आहेत अतिशय महत्वाचे हे डोमेन्स ऑफ वॉरफेअर आहे, ज्यामध्ये सायबर वॉरफेअर असणार आहे, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर असणार आहे, स्पेस वॉरफेअर असणार आहे, ड्रोन वॉरफेअरचा त्यामध्ये संबंध असणार आहे। आणि ड्रोन वॉरफेअरचं सगळ्यात महत्वाचं एक प्रकारचं कारण म्हणजे की मुळात आज घडीला पाकिस्तान त्याचबरोबर भारताचे सिक्युरिटी जे आहेत ते प्रकारचे हाय अलर्ट मोडवर आहे। संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगताचं त्या ठिकाणी लक्ष आहे, म्हणून एलओसी अक्रॉस करून सैन्याने जाणं आणि अशा प्रकारचा हल्ला करणं यामध्ये खूप मोठी रिस्क आहे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचा सुद्धा जो आहे एक प्रकारे त्याला अटकाव त्या अनुषंगाने येऊ शकतो। पण ड्रोनच्या बाबतीमध्ये जे आहे इट इज यूएव्ही, अनमॅन्ड एरियल व्हेकल, त्यामध्ये मानवरहित अशा प्रकारचं हे विमान असल्यामुळे किंवा एक प्रकारचं एरियल प्रोजेक्टाईल असल्यामुळे सीमेच्या पलीकडे ते जाऊ शकतं। म्हणजे भारताच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर पाहिलं तर आपल्या सीमेमध्ये राहून आपण पाकिस्तानच्या सीमेमध्ये हे धाडू शकतो। जे टार्गेट आपल्याला हिट करायचंय किंवा ज्या प्रकारचं सर्व्हिलन्स आपल्याला करायचं ते करू शकतो आणि याच्यात वाईटातलं वाईट काय होईल, आपलं ड्रोन जे आहे फॉर एक्झाम्पल जे आहे ते डॅमेज होईल, डिस्ट्रक्ट त्या ठिकाणी होईल, म्हणजे कुठलीही मनुष्य हानी न होता जास्तीत जास्त डॅमेज दुश्मनाच्या हद्दीमध्ये पोहोचवण्याची क्षमता यासाठी आहे। म्हणून भारत सुद्धा पाकिस्तानमध्ये हे करेल आणि पाकिस्तान सुद्धा जे आहे भारतामध्ये हे करण्याचा प्रयत्न करेल। याच्या सोबतीला ज्या प्रकारच्या आणखीन बातम्या येत आहेत की पाकिस्तानला सुद्धा जे आहे रात्री मिसाईल भारताच्या एरियामध्ये डागण्याचा प्रयत्न केलेला आहे। अमृतसरच्या एरियामध्ये अशा प्रकारचे मिसाईल इंटरसेप्ट केल्याच्या काही बातम्या येत आहेत। अधिकृतरित्या अजूनही भारतीय लष्कराने त्याला दुजोरा दिला नाही आणि त्या अशाही बातम्या त्या ठिकाणी येत आहेत की त्याचे जे रेमनंट्स आहेत म्हणजे अमृतसरच्या आसपासच्या खेड्यांमध्ये हे जे काही मिसाईल्स भारताच्या मिसाईल डिफेन्स सिस्टमनं त्याला खाली पाडलेलं आहे, तर ती PL-15 जातीची सुद्धा मिसाईल असू शकते। म्हणजे चायनाचा या मध्ये जे आहे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला पाठिंबा आहे का, अशाच प्रकारची प्रूफ किंवा अशाच प्रकारची जी आहे या सगळ्या घटना होताना आपल्याला दिसत आहेत। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारत पाकिस्तान संघर्ष हा आणखीन चिघळत जाणार या प्रकारची ही सगळी आपल्याला इंडिकेशन्स मिळत आहेत। बरोबर सतीश सर, पण पाकिस्तानमधल्या या घटनांमागे भारतच आहे असा निष्कर्ष एकदम आपण नको काढायला समजा, त्यामुळे ती शक्यता थोडीशी बाजूला ठेवली आपण किंवा गृहीत जरी धरली तरी पाकिस्तानकडे सुद्धा अँटी ड्रोन सिस्टीम असणार, पाकिस्तानकडे त्यांची रडार सिस्टीम असणार, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने ड्रोन जर इतक्या किलोमीटरचं अंतर पार करून हल्ले करत असतील तर सतीश सर, माझा आवाज येतोय? येस येस येस, आपला प्रश्न रिपीट करू शकता, मला ऐकू आला नाही प्रश्न बरोबर। मी म्हटलं पाकिस्तानकडे सुद्धा अँटी ड्रोन सिस्टीम असणार, पाकिस्तानकडे रडार आहेत, पण कुठल्या रडारमध्ये न दिसू देता किंवा अँटी ड्रोन सिस्टीम पासून नजर चुकवून सुद्धा अशा पद्धतीने ड्रोन इतक्या आतपर्यंत शिरू शकतात? नक्कीच शिरू शकतात। म्हणजे जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं, मी तर सुरुवातीला सांगितलं की जोपर्यंत भारतीय लष्कर अधिकृतरित्या याला दुजोरा देत नाही कुठल्याही बातम्यांना, तोपर्यंत जे आहे मी त्याला मानायला तयारच नाही। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑप्शन्स आहेत त्या अनुषंगाने आपली ही चर्चा सुरू आहे। भारत जे आहे समजा आपण ही शक्यता मानली की भारतानं जे आहे ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीमध्ये धाडलेले, तर ती क्षमता आहे का? नक्कीच आहे। भारताकडे जे आहे
मेल आणि हेल आपण म्हणतो. मेल म्हणजे एक प्रकारे मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स ड्रोन्स, म्हणजे कमी उंचीवरून उडणारे आणि लॉंग एन्ड्युरन्स, कित्येक तासांसाठी दुश्मनाच्या हद्दीमध्ये किंवा ज्या टेरिटरीमध्ये आपल्याला जायचंय तोपर्यंत त्याची बॅटरी त्या ठिकाणी चालू शकते. आणि हाय अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स ड्रोन, मेल आणि हेल अशा दोन्ही प्रकारच्या ड्रोनची क्षमता भारताकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे अँटी ड्रोन सिस्टम जरी असली तरी आपल्याकडे जी वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमी उंचीवरून ही ड्रोन जर जात असतील तर त्या रडारला सुद्धा चुकवून ही ड्रोन त्या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्या अँटी ड्रोन सिस्टमला चकवा देणारी सुद्धा क्षमता आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे असणारी असो इंद्रजाल नावाची अँटी ड्रोन सिस्टम आहे किंवा त्यांच्याकडे असणारी अँटी ड्रोन सिस्टम ही कधीच 100% इफेक्टिव्ह नसते. इव्हन अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टम सुद्धा 100% इफेक्टिव्ह नसते. त्यामुळे काही अशा प्रकारचे हल्ले हे दोन्ही बाजूने जे आहे येणाऱ्या काळामध्ये झाले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये. आणि त्याचमुळे जर असा हल्ला झाला असेल, कोणी तो केलेला असेल, तर त्यामध्ये अँटी ड्रोन सिस्टमला चकवा देऊन सुद्धा पाकिस्तानच्या हद्दीच्या मध्ये जाऊन अशा प्रकारचे हल्ले नक्कीच केले जाऊ शकतात. सतीश सर, आपण भारतानं केलेले हल्ले हे दहशतवाद विरोधात होते आणि कोणत्याही सैनिकी तळांवरती हे हल्ले झालेले नव्हते. आणि दुसऱ्या बाजूला आता तिथल्याच काही स्थानिकांकडून देखील हल्ले केले जात आहेत, म्हणजे बलुचिस्तानकडून हल्ले केले जात आहेत, आर्मीचे काही जवान मारले जात आहेत. आता हे गृहयुद्ध पाकिस्तानमध्ये पण सुरू झालंय का? मग हाच खरा जो आहे कळीचा मुद्दा त्या ठिकाणी आहे की पाकिस्तान नुसत्या वल्गरा करतोय की भारतासोबत जे आहे आम्ही युद्धासाठी तयार आहे, पण खरी परिस्थिती काय? आर्थिकदृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, एवढंच नाही तर अंतर्गत कलह एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की पाकिस्तानच्या लष्कराची मागच्या काही काळामध्ये ऑलरेडी छिछितू झालेली आहे. त्यांची निष्क्रियता वेळोवेळी त्या ठिकाणी दिसलेली आहे. एका बाजूला त्यांना अफगाणिस्तानकडून येणाऱ्या TTP तहरीके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा सामना करावा लागतोय. दुसऱ्या बाजूला बलुचिस्तान जो 44% त्यांच्या भूभाग आहे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष आहे. BLA कशा प्रकारे जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जफर एक्सप्रेसला हायजेक करतंय, कन्वॉयला अटॅक करतंय, हे सगळं जगानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग हा सगळा जो आहे पाकिस्तानच्या लष्करावर हल्ला होत असताना दुसऱ्या बाजूला म्हणजे पाकिस्तानच्या पूर्वेच्या सीमेवर भारताशी तो खरोखरच जे आहे मुकाबला करू शकेल का? म्हणून वेळोवेळी मी जे म्हणतोय लॉंग टर्म मध्ये जे आहे पाकिस्तान आपल्याशी युद्ध करू शकत नाही. या फक्त वल्गना आहे, जे फक्त जे बार्किंग डॉग, भुंकणारा कुत्रा, याच प्रकारे जे आहे पाकिस्तानच्या लष्कराला मला या ठिकाणी म्हणता येईल. तर सतीश सर, आता हा सगळा भाग सुरू झालेला आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्याच काही मौलवींनी ज्यावेळेला लोकांना आवाहन केलेलं की जर का युद्ध झालं तर तुम्ही पाकिस्तानच्या सोबत उभे राहाल का, लढायला जाल का, तर त्यावेळेला देखील मौलवींना कोणी उत्तर दिलेलं नव्हतं थेट. आपण तिथे जाणार नाही. काही लोकांकडून तर थेट भूमिका घेतली जाते की गरज पडली तर आम्ही भारताच्या सोबत राहू. त्यामुळे एका बाजूला सैनिक वेगळी भूमिका घेत आहेत किंवा सैनिकांकडून प्रयत्न केले जात आहेत. एकतर तिकडे LOC वरती गोळीबार त्यांच्याकडून सुरू झालेला आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचे खासदार म्हणतात की आम्ही इथे राहणार नाही, आम्ही इथून बाहेर निघून जाऊ. बिलकुल बरोबर. म्हणजे तुम्ही जे एक्झॅक्टली पाकिस्तानची परिस्थिती सांगितली आणि ती व्हायरल क्लिप सगळ्यांनीच त्या ठिकाणी पाहिली असेल की मौलवी त्या ठिकाणी मस्जिदमध्ये विचारतायत आणि कोण कोण जे आहे भारताच्या विरुद्ध लढायला त्या ठिकाणी उभा राहील. एक सिंगल हात किंवा एक सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी हो म्हणत नाहीये. म्हणजे या अनुषंगाने दिसतंय की पाकिस्तानची जनता ऑलरेडी त्रस्त आहे त्यांच्या राजकीय नेतृत्वामुळे आणि त्याच्याही पलीकडे त्यांच्या लष्कराच्या निष्क्रियतेमुळे. इनफॅक्ट काल सुद्धा जे आहे हा भारताला जो सिस्टमॅटिक कोलॅटरल डॅमेज न होऊ देता जो अटॅक त्या ठिकाणी केला, त्यानंतर तिथल्या काही जनतेच्या प्रतिक्रिया जर आपण ऐकल्या असतील तर ते म्हणतायत की इतक्या तुम्ही जे आहे आम्ही पाकिस्तान तयार आहोत असं लष्कर म्हणतं. तरी सुद्धा भारतानं जर अशा प्रकारचा हल्ला केला असेल तर पाकिस्तानचं लष्कर काय झोपलं होतं का? लिटरली हे शब्द जे आहेत पाकिस्तानची जनता त्या ठिकाणी वापरते. मुळात पाकिस्तानची जनता प्रचंड प्रमाणात त्रस्त आहे लष्कराच्या आणि नेतृत्वाच्या विरुद्ध त्या ठिकाणी आहे. आणि असं असताना सुद्धा फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराचे जनरल हे प्रचंड करप्ट अशा प्रकारचं त्यांचं बिहेवियर आहे. मुल्ला मुनीर, तिथला जो जनरल असीम मुनीर जो आहे, जो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख त्या ठिकाणी, स्वतःचा कार्यकाल वाढवण्यासाठी आणि जर मौका मिळाला तर पुन्हा एकदा पाकिस्तानचा हुकुमशहा बनण्यासाठी त्याचा हा सगळा प्रयत्न चालू आहे. आणि या सगळ्या अनुषंगाने जनता गेली खड्ड्यात. आपला फक्त स्वार्थ आपण साधणं आणि जे आहे अँटी इंडिया, भारत विरोधी जी आहे काश्मीरचा राग आळवणं, ही गोष्ट जी आहे मागच्या काही काळापासून चाललेली आपल्याला स्पष्टपणे दिसते. जी सतीशजी, या सगळ्यामध्ये भारताची नेमकी कशी भूमिका असेल? कारण आपण ऑपरेशन सिंदूर केलंय त्यामुळे पाकिस्तानचा पूर्ण रोख हा भारताकडेच असणार आहे. अशा वेळेला आपण ऑपरेशन सिंदूर ज्या वेळेला केला त्यावेळेला आपण सगळ्या जगातल्या सगळ्या देशांना ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, ज्यांनी दिला नाही, त्यांच्याशी संवाद साधून आपण नेमकं काय केलं या संदर्भातली माहिती दिली होती. आपली लढाई ही दहशतवादाच्या विरोधामधली लढाई आहे. तर अशा वेळेला आता नेमकी भूमिका काय असेल भारताची? नक्कीच निखिला, भारत जे आहे ते रिस्पॉन्सिबल पॉवर आहे. म्हणूनच
आपण जो हल्ला केला आणि हल्ल्यानंतर जे ब्रीफिंग केले फार महत्वाचे शब्द त्या ठिकाणी वापरले. आपण सांगितलं की हा जो हल्ला केला तो नॉन एस्केलेटरी आहे, हा जो हल्ला केला हा प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक्स आहेत आणि हा जो हल्ला केला तो जो आहे एक प्रकारे डेटरंट आहे. म्हणजे या हल्ल्याच्या माध्यमातून आम्ही फक्त जे आहे दहशतवाद्यांच्या तळालाच उद्ध्वस्त केलं, आम्हाला सामान्य लोकांना नुकसान त्या ठिकाणी पोहोचवायचं नाही. एवढंच नाही तर आमचा पर्स आहे पाकिस्तान विरुद्धचा लढा नाही, पण पाकिस्तानचं लष्कर ISI यामध्ये पडलं तर नक्कीच आम्ही जे आहे त्याला तोडीस तोड उत्तर देऊ. स्पष्टपणे ही भूमिका आम्ही मांडली, त्याची पार्श्वभूमी सांगितली, सगळ्या जगाला पटवून दिली. म्हणूनच जग जे आहे एक प्रकारचं आंतरराष्ट्रीय जनमत जे आहे ते आपल्या बाजूने या ठिकाणी आलेलं आहे. पण तरी सुद्धा पाकिस्तान जो आहे नक्कीच रिटॅलिएट करणार, नक्कीच कुरघोड्या करणार आणि म्हणूनच सगळ्याच अँगलनं ऑल आउट वॉर आपण ज्याला म्हणतो आरपारच्या लढाईसाठी आपण पूर्णपणे तयार आहोत. आपलं लष्कर तर तयार आहेच आहे. नॉन कायनेटिक ऍक्शनच्या माध्यमातून भारत सरकारने तयारी घेतलेली आहे आणि मी तर म्हणतो प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C, प्लॅन D म्हणजे लिटरली कुठल्याही कंटिंजन्सी आपल्याकडे मिसाईल डिफेन्स सिस्टम जरी असली तरी पाकिस्ताननं जर मिसाईल अटॅक केले आणि समजा एखाद्या शहरावर ते आले तर त्यात जे आहे कमीत कमी नुकसान व्हावं, कमीत कमी मनुष्यहानी वित्तहानी व्हावी म्हणून आपण ऑलरेडी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल सुद्धा महत्वाच्या शहरांमध्ये घेतलेले आहेत. म्हणजेच याच्यातून स्पष्टपणे दिसतं की हम तयार है अशाच प्रकारचा मेसेज आहे. आता हे पाकिस्तानच्या कोर्टमध्ये बॉल आहे की त्यांना कुठपर्यंत याला रिटॅलिएट करायचंय, कुठपर्यंत ते खरोखर त्याला खेचू शकतात, चायनाचा रोल त्या ठिकाणी कसा असणार आहे या अनुषंगाने पुढची सगळी दिशा ठरणार आहे. पण भारताची तयारी विचाराल तर माझ्या मते लष्करच नाही तर संपूर्ण राजकीय नेतृत्वाची त्याचबरोबर एक प्रकारे भारतीय जनमानसाची तयारी जी आहे इनफ इज इनफ. आता हा पाक पुरस्कृत दहशतवादाचा प्रॉब्लेम आपण संपवलाच पाहिजे अशा प्रकारची जनभावना आहे.